संगमनेर विधानसभा मतदारसंघातून अतिशय धक्कादायक निकाल समोर येतोय। संगमनेर विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब थोरात हे त्या ठिकाणी तब्बल 4000 मतांनी पिछाडीवर असल्याचं त्या ठिकाणी चित्र समोर येतंय। बाळासाहेब थोरात यांना हा धक्का आहे। खरं तर अमोल खताळ यांनी तिथं चांगल्या पद्धतीनं काम केले। विखे पाटलांनी त्यांना चांगल्या पद्धतीची साथ दिली होती। बाळासाहेब थोरात हे विखे पाटलांचा पराभव करण्यासाठी सातत्यानं शिर्डी मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी प्रयत्न करत होते, परंतु त्यांच्या स्वतःच्याच मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी जे सुजय विखे पाटलांनी काम केले त्यातून त्यांना पहिल्या फेरीमध्ये तरी फटका बसतानाचं चित्र बघायला मिळतंय। आणि बाळासाहेब थोरात हे संगमनेर मधून तब्बल 4000 मतांनी पिछाडीवर आहेत। बाळासाहेब थोरात हे उद्या काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असणार होते, तशा पद्धतीची बॅनरबाजी त्यांच्या मतदारसंघामध्ये होती। महाराष्ट्र माझाच्या वतीनं आपण देखील संपूर्ण संगमनेर मतदारसंघामध्ये गेलो होतो। अनेक लोक वेगवेगळ्या मुद्द्यावरून त्या ठिकाणी संगमनेर मधली जनता ही बाळासाहेब थोरातांवर नाराज असल्याची चर्चा होती आणि त्याचा परिणाम म्हणून कुठेतरी पहिल्या फेरीमध्ये 4000 मतांची पिछाडी ही त्या ठिकाणी बाळासाहेब थोरातांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी दिसून येते।